मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच 18 ऑगस्टपासून कोल्हापुरात सुरू होणार आहे. उद्या रविवारी दुपारी 3 वाजता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्ये यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या सर्किट बेंचचं उद्घाटन होणार आहे. अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या सर्किट बेंच उद्घाटन सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. कोल्हापुरातील सर्किट बेंचसाठी 4 न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायमूर्ती M.S. कर्णिक, शर्मिला देशमुख, शिवकुमार दिघे, S.G. चपळगावकर हे सर्किट बेंचचं कामकाज पाहणार आहेत. दरम्यान न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी आज सकाळी CPR समोरील नूतनीकरण करण्यात आलेल्या सर्किट बेंचच्या इमारतीची पाहणी करून माहिती घेतली. कोल्हापूर सर्किट बेंचसाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी कर्मचारी कोल्हापुरात दाखल झालेत. सर्किट बेंचच्या इमारतीचं डागडुजीकरण आणि नूतनीकरणाचं काम जवळपास पूर्ण झालंय. सर्किट बेंचच्या उद्घाटनानंतर मान्यवर मेरीवेदर मैदानात उपस्थितांना संबोधित करणार आहेत. यासाठी मेरीवेदर मैदानावर प्रशासनाच्या वतीनं भव्य असा मंडप उभारण्यात आलाय. व्यासपीठाच्या समोर पहिल्या 4 रांगा जिल्ह्यातील महत्त्वाच्या व्यक्तींसाठी राखीव ठेवण्यात आल्यात. त्यापाठोपाठ 6 जिल्ह्यातील वकील बांधवांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच्या मागील बाजूला पक्षकार, राजकीय पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी तसंच इतर उपस्थितांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मंडपात पंखे, लाईट त्याचबरोबर 6 ठिकाणी LED स्क्रीनची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. सर्किट बेंचच्या उद्घाटन सोहळ्याला सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आलोक आराध्ये यांच्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्यानं पोलीस प्रशासनाकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली 2 अप्पर पोलीस अधीक्षक, 5 पोलीस उपअधीक्षक, 24 पोलीस निरीक्षक, 72 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक तसंच 880 अंमलदार असा जवळपास 1000 पोलिसांचा बंदोबस्त या कार्यक्रमासाठी तैनात करण्यात आलाय.